मावळ येथे आंदोलकांवर गोळीबार करण्याच्या सूचना मी दिल्या होत्या। असे सिद्ध झाले तर अजित पवार राजकारणातून निवृत्ती घेईल, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। पुण्यातील काँग्रेस भवन येथे दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। मावळ येथील शेतकऱ्यांवरील गोळीबार प्रकरणी अजित पवार यांना विरोधकांकडून लक्ष केले जात आहे। त्यावर अजित पवार यांनी हा खुलासा केला। सगळीकडे सत्ता तुमची, सगळ्या तपास यंत्रणा तुमच्या हातात आहेत। मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी देखील शेतकरी आहे। जीवात जीव आहे तोवर शेतकऱ्यांच्या विरोधात काम करणार नाही, असे त्यांनी सांगितले। मी गोळीबाराच्या सूचना दिल्या होत्या हे कोणीही सांगितलं आणि जर ते खरं ठरलं तर अजित पवार राजकारणातून निवृत्त होईल, परत कोणाच्याही समोर जाणार नाही। मी माझी राजकीय कारकीर्द पणाला लावायला तयार आहे। माझ्यावर बिनबुडाचे आरोप सातत्याने होतात। जे आरोप करत आहेत त्यांनीही आपली कारकीर्द पणाला लावावी, चौकशी अहवाल लोकांसमोर ठेवावा। दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्यात, असे आव्हान त्यांनी दिले। शरद पवार हे आपले दैवत आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात काम करण्याचे स्वप्नातही येणार नाही, असा खुलासा त्यांनी यावेळी केला। माझे आज सांगणे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। त्यांच्या हातात पोलीस यंत्रणा आहे, CID असेल, CBI असेल, जे काही असेल ते सगळं त्यांच्या हातात आहे। ह्या स्वायत्त संस्था वगैरे सगळ्या घटनात्मक संस्था। माझे त्यांना आव्हान आहे की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकरी आहे। माझ्या आयुष्यात जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तरी शेतकऱ्यांच्या विरोधी कुठलंही काम माझ्याकडनं होणार नाही। मावळच्या गोळीबाराच्या संदर्भामध्ये कुठं माझं फोनवरचं संभाषण असेल, त्यांच्याकडे तर फोनचं संभाषण अजूनही असू शकतं, किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं IPS किंवा पोलिसांनी की अजित पवारांनी अशा अशा सूचना आम्हाला दिलेल्या होत्या। जर असं खरं ठरलं तर मी आज तुम्हाला सांगतो अजित पवार राजकारणातून निवृत्त होईल। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।